हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माय नेम इज तनया आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ब्लॉग असं म्हणता येणार नाही. आपण ह्याच्यात माझ्या फोनसाठी क्यूट दिसायसाठी आपण एक छोटी छोटी क्यूट्स अशी कॅट्स बनवणार. त्याचं इमेज मी इथं टाकेनच तुम्हाला दाखवण्यास की कसे आहेत ते. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार. सगळ्यात पहिलं लागणार आहे पेपर, विच इज दिस. माझ्याकडे बुक आहे कारण मी आहे ग्राफिक डिझायनर. आफ्टर दॅट आपल्याला हवेत पेन्सिल. लाईफमधले मिस्टेक्स तर आपण इरेज करू शकत नाही, सो हा इरेझर काही मिस्टेक्स झाल्या तर यूज करायला. आणि ऑफकोर्स स्केल इज अ नीड, राईट. आणि जर तुम्हाला कलर करायचा असेल तर मी आता करणार आहे पोस्टर कलर नाही करणार, वॉटर कलर्स करणार आहे. पोस्टर कलरनं खूपच मेस होते, नंतर कोणा करणार, मलाच आवडायचं आहे. ओके, तर मी घेतलेला आहे हा पोस्टर कलर. तुम्ही तुमच्याकडे असेल नसेल घेऊ शकता. सॉरी, पोस्टर कलर नाही, वॉटर कलर. दिस इज वॉटर कलर गाईज, पोस्टर कलर नाही. आय एम सॉरी. तर घेऊ शकता तुम्ही. आता आपण यूज करणार आहे ह्या पेपरचा. तर ह्या पेपरवरती मी काय करणार आहे, थोडं डिस्टन्सला ठेवून ना याच्यावरती आर्ट करणार आहे, जे काही आहेत माझे क्यूट कॅट्स. तुम्हाला बघायचे माझी क्यूट कॅट 5 आहेत, त्यातली इथे एक बसलेली आहे. मी स्टार्ट केलं इथं ड्रॉइंग करण्यासाठी. ओके, आवर फर्स्ट कॅट इज डन. अशी दिसती. ओके, तर गाईज इथे आपले सगळे कॅट्स काढून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, आता टिश्यू घ्यायचं आहे कंपल्सरी, कारण जर घाण झाली तर ब्रशला क्लीन कुठे करणार. हां, तर सगळ्यात पहिले मी आपली जी ब्लॅक कॅट आहे, म्हणजे ही वाली, तिला कलर करूया. काय करायचं आहे, वॉटर कलर तुम्ही यूज केला असेल तर हा ब्लॅक आहे पॅलेटमधला. हे इग्नोर करा, कारण खूप मेसी झालं आहे, खूप काम असतं आम्हाला. ह्यात डीप करायचा आहे ब्रश, चांगला वेट करायचा आहे जोपर्यंत कलर ब्रशवरती नाही चढत तोपर्यंत. ओके, आणि वॉटर कलर करणं हे खूप मेसी काम आहे, त्यामुळे थोडं जपूनच करा. आणि मी काम करत असताना माझी कॅट्स येणं सगळं होईल. तर आपले हे 5 कॅट्स काढून झालेले आहेत. ह्याचे जे उरलेले जे डिटेल्स आहेत, लाईक आउटलाईन असू देत किंवा जे मूछे, तर ते मी इधर ब्लॅक मार्कर, पॉइंटेड मार्कर, नाहीतर मग ब्लॅक जेल पेननी काढणार आहे. बॉल पेननी काढू नका, कारण बॉल पेन असा डार्क ब्लॅक दिसत नाही, जेल पेनच दिसतो. तर बॉल पेन यूज करू नका, जेल पेनच काढा आउटलाईन्स वगैरे सगळे. तर याला पहिलं वाळू देत, सगळं पूर्णपणे वाळायला हवं, गडबड करू नका काही. नाहीतर एवढंच चांगलं केलेलं असतं आपण आणि गडबड करायला जातो आणि आउटलाईन पहिलाच काढायला जातो, ते सगळं मेस येऊन जातं त्यानंतर.
सगळ्यात टफ पार्ट मीन्स ह्याला कट करायचं. सो आय हॅव दिस 3. वन इज परमनंट मार्कर, वन इज पेन अँड दिस इज मार्करच आहे हा, पण खूप असं ब्रश टाईप एकदम फाईन टिप आहे जी हा पण यूज करू शकता तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर. नाही नसेल तर इट्स ओके, तुम्ही ब्लॅक पेन यूज करू शकता किंवा ब्लॅक मार्कर किंवा कारण कसं आहे हे जे 3 आहेत हे खूप डार्क आहेत आणि जेवढं डार्क आउटलाईन असेल तर तेवढं ते छान दिसतं आणि सुंदर दिसतं. आणि कटआउट करताना थोडीशी बॉर्डर सोडा, एकदम एज टू एज कट करू नका. एज टू एज कट करायला गेलं तर ते चुकून जरी ती कॅट कट झाली तर झालं, संपलं सगळं. तर गाईज आपले सगळ्या कॅट्सना मी आउटलाईन करून घेतलेली आहे. तर कशी दिसते बघा, क्यूट एकदम. आता हे कट करताना काय करायचं आहे, साईडचं जे पेज आहे उरलेलं तर ते पहिले कट करून घ्यायचं असं, आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे स्क्वेअर्स पहिला कट करून घ्या. असे छोटे छोटे स्क्वेअर्स कट करून घ्या, जेणेकरून आपण एज टू एज कट करणार आहे आणि थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे जेणेकरून कट करताना ना इझिली कट होईल. हिअर इज आवर फायनल लुक गाईज. किती क्यूट दिसतं आहे ना. आय होप यू गाईज एन्जॉयड दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणते कोणते चॅलेंजेस किंवा कशा टाईपचा ब्लॉग तुम्हाला हवा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. बाय गाईज.